अमरावतीमध्ये खूप हाय व्होल्टेज ड्रामा बघताना दिसतोय. शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ असतील, तसंच भाजपकडनं नवनीत राणा जे आहेत ते निवडणूक लढू शकतात अशी एक चर्चा. अमरावती हा लोकसभा मतदारसंघ वेगवेगळ्याच पद्धतीने चर्चेत येतोय. त्याला कारण असं ठरलंय की अमरावतीमध्ये खूप हाय व्होल्टेज ड्रामा बघताना दिसतोय. शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ असतील, तसंच भाजपकडनं नवनीत राणा जे आहेत ते निवडणूक लढू शकतात अशी एक चर्चा आहे. नेमकं काय आपल्या काय या संदर्भात सांगा. पश्चिम विदर्भ म्हणजे अमरावती विभागातल्या या 5 जिल्ह्यांमध्ये अमरावती हा लोकसभा मतदारसंघ वेगवेगळ्याच पद्धतीने चर्चेत येतोय. त्याला कारण असं ठरलंय की गेल्या काही वर्षांमध्ये जो अमरावती मतदारसंघातला जो बदल जो झाला आहे, परिस्थितीच्या विपरीत असा घटनाक्रम लोकांनी पाहिला की 2019च्या निवडणुकीत नवनीत राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आल्या आणि त्यानंतर लगेच त्यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिला. हा एक अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांसाठी धक्का होता. तसाच धक्का काँग्रेस आणि एनसीपीच्या लोकांसाठीही होता. आता त्या धक्क्यातून बाहेर पडत असतानाच आता अमरावती मतदारसंघ हा मतदारसंघात ध्रुवीकरणाचं कसं राजकारण होते आहे हे आता लोकांना पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळंच आता या मतदारसंघाची चर्चा आणि इथलं कंटेस्ट कसं राहील, इथले उमेदवार कोण राहील आणि त्यांची काय रणनीती राहणार आहे याकडेच आता अनेकांचं लक्ष आहे. बरं सर, अनेकांचं लक्ष जर बघितलं आपण, जर आता मी परत मनोज सरांकडे जाईलच. त्याच्या अगोदर नेमकं हे सगळं ध्रुवीकरण जे म्हणताय की त्यावेळेस नवनीत राणा ज्या आहेत ह्या महाविकास आघाडीच्या निवडणुकी म्हणजे उमेदवार म्हणून निवडून आल्या होत्या. आता त्यांनी त्यांचा पूर्णपणे युटर्न घेऊन ते भाजपच्या तिकिटावर लढण्यास शक्यता आहे. नेमकं अशा वेळी ध्रुवीकरणामध्ये महाविकास आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असू शकतं? अमरावतीमध्ये जर बघितलं महायुतीमध्ये सुद्धा उमेदवारीसाठी रस्सीखेच चालू आहे. नेमकं कोणाचं काय हे लागू शकतं? ऍक्च्युली आता अमरावती मतदारसंघामध्ये काँग्रेसनी सर्वप्रथम हा दावा केलाय आणि काँग्रेसला ही जागा मिळावी कारण काँग्रेसचं या मतदारसंघात वर्चस्व आहे. त्यामुळं काँग्रेससाठी ही जागा सुटावी यासाठी स्वतः माजी मंत्री यशोमती ठाकूर या प्रयत्नात होत्या आणि त्यांनी बऱ्यापैकी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससाठी अनुकूल असं वातावरण व्हावं या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. आता चर्चा अंतिम स्तरावर असताना एक लक्षात येत आहे की काँग्रेसलाच अमरावतीची जागा मिळेल आणि म्हणून या जागेवर जे दर्यापूरचे काँग्रेसचे आमदार आहेत बळवंत वानखडे यांच्या नावाची एक चर्चा जोरदार सुरू आहे. आता काँग्रेसमध्ये अनेक जण इच्छुक असले तरी एक प्रबळ दावेदार म्हणून बळवंत वानखडे यांच्याकडे पाहिलं जात आहे. दुसऱ्या बाजूला जे घटक पक्ष आहेत म्हणजे महाविकास आघाडीतले, तर एनसीपी शरद पवार गटाकडे असा प्रबळ उमेदवार नाही आणि शिवसेनेत उद्धव ठाकरे गटाकडे दिनेश बुब म्हणून जे उमेदवार इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. पण आता नेमका वाटाघाटीमध्ये कोणत्या गटाला हा मतदारसंघ सुटतो आणि कोण उमेदवार राहील याचीच आता उत्सुकता आहे.